परम शांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. बेहदचे बापूजी त्यांच्या अखंड प्रखर तपश्चर्येने प्राप्त केलेले दिव्य अलौकिक पारलौकिक ज्ञान समस्त दुनियेला प्रदान करत आहेत. बेहदचे बापूजी सर्व श्रोत्यांना परम शांतीने अभिवादन करून ज्ञान देत आहेत. बेहदची मुले बेहदचे ज्ञानी आहेत आणि बेहदच्या ज्ञानानुसारच स्वतःला ते ओळखू शकतात की ते स्वतः बेहदची आत्मा आहे. आणि हो, हे पण जाणून असतात की एक बाप दुसरा ना कोई अशी ठाम निश्चय बुद्धी असते त्यांची. बेहदचा आकारी बाप बेहदच्या अशा आत्म्यांसाठी मुलांच्या मदतीसाठी आपलं एक आकारी रूप त्यांच्याजवळ नेहमी ठेवतो. हे आकारी रूप बेहदच्या मुलांना वेगवेगळे अनुभव करवितो, जेणेकरून बेहदच्या मुलांचा पुढील मार्ग सुकर होईल. वेगवेगळ्या पद्धतीच्या हेल्पलाईन दिल्या जातात. लौकिक जगातल्या कर्मबंधनातून सुटका मिळावी त्याकरिता हेल्पलाईन दिल्या जातात. तसंच त्यांना सूक्ष्म जगाचे पण अनुभव करवितात. या सर्व गोष्टी बेहदच्या मुलांसाठी अतिशय गुह्य गोष्टी आहेत. सूक्ष्म जगतचा चांगला आत्मा भक्ती मार्गावर चालणाऱ्या आत्म्यांना देखील मदत करतात. जसे कुणी एखाद्या देवी देवतेची खूप भक्ती करत असेल तर त्यांना पण वेगवेगळे अनुभव करवतात. भक्ती मार्गामध्ये सूक्ष्म जगातल्या वेगवेगळ्या रूपांचा अनुभव करवतात. चांगल्या आत्मा चांगला अनुभव देतात, वाईट आत्मा वाईट अनुभव देतात. पण या ठिकाणी ज्ञान मार्गात इथे जे ज्ञान मार्गावर चालतात, जे निश्चय बुद्धी आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांना बेहदच्या बापाचे आकारी रूप मदत करत असतो, अनुभव करवत असतो. पण जशी ही आत्म्याची निश्चय बुद्धी नाहीशी होते तशी वरून मिळणारी हेल्पलाईन बंद होते. ज्याप्रमाणे ज्ञानी आत्मा ज्ञान मिळवण्यासाठी कधी इकडे तिकडे भटकतो तशी त्याला मिळणारी हेल्पलाईन बंद होऊन जाते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, हेल्पलाईन मिळते ना तर तिचा पुरेपूर उपयोग करा. आत्मस्वरूपमध्ये स्थित राहा. आत्मस्वरूपात स्थित राहून नेहमी हेल्पलाईनचा उपयोग करा. आत्मस्वरूपात स्थित राहून लौकिक कर्मबंधन आत्मा संपवेलच. ज्याप्रमाणे सूक्ष्म जगातला आत्मा भक्ती मार्गावरील लोकांना लौकिक कर्मबंधनांतून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात. पूर्ण कर्मबंधन नाही मिटवू शकत, पण शक्य तितकी मदत करतात. अगदी त्याप्रमाणे बेहदच्या आकारी बापाचं रूप बेहदच्या मुलांसोबत नेहमी राहतं. 24 तास तो आपल्या मुलांवर नजर ठेवून आहे. हेल्पलाईन देत असतो की ज्ञान मार्गात प्रगती कशी कराल, योग मार्गात प्रगती कशी कराल. जर काही विकर्म आले मार्गात तर त्याला हेल्पलाईन देतो. कर्मबंधनातून मुक्त व्हायला मदत करतो. बेहदच्या मुलांना बऱ्याचदा हे कळतच नाही की त्यांना हे वेगवेगळे अनुभव का होत आहेत, का वेगवेगळे दृष्टांत होत आहेत. सुरुवातीच्या काळात बेहदच्या बापूजींना पण अशी खूप लोक भेटायची आणि विचारायची की मला अमुक तमुक दृष्टांत होत आहे, अमुक तमुक साक्षात्कार होत आहे. बापूजी पण तेव्हा नवीन नवीन होते. त्यांना वाटायचं की कुणी आकारी आत्मा या लोकांना हेल्पलाईन देऊन इथे माझ्यापर्यंत आणत असावी. ज्याप्रमाणे सूक्ष्म जगातल्या आकारी आत्मा धर्म परिवर्तन करवतात, लोकांना मंदिरापर्यंत घेऊन, त्याचप्रमाणे या आकारी आत्मा आपल्याकडे पण बऱ्याच लोकांना पकडून पकडून आणायच्या. त्यांना विविध अनुभव करवायच्या, साक्षात्कार करवायच्या. बऱ्याच लोकांनी तर माझा पण साक्षात्कार केला आहे असे म्हणणारे सुरुवातीला खूप यायचे. पण ते सर्व आत्मे निघून गेले. त्यामुळे त्यांचा साक्षात्कार पण निघून गेला. माया त्यांना घेऊन गेली. म्हणूनच इथे बेहदचा आकारी बाप आपल्या बेहदच्या मुलांना खूप हेल्पलाईन देत आहे. सर्व बेहदच्या मुलांनी या हेल्पलाईनचा पुरेपूर वापर करावा. आत्मस्वरूपाची अनुभूती करावी. जर आत्मस्वरूपाची अनुभूती केली नाही तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकणार नाही. तुमच्या आत्म्याची स्वयंशक्ती, तुमची स्वशक्ती ओळखा. तसं पाहिलं तर गीतेत म्हटलंच आहे की आत्म्यात हजारो सूर्यांची शक्ती आहे. मग तुम्ही सांगा, बेहदच्या या कलेच्या मुलांमध्ये किती सूर्यांची शक्ती असणार. जसे एक ब्रह्मांड आहे म्हणजे एक सोलर सिस्टम, त्यात एक सूर्य असतो. एक सूर्य म्हणजे एका शिवाची एक कला. महाशिवाच्या 8 ते 12 कला असतात. म्हणजे महाशिवाजवळ म्हणजे गॅलॅक्सीचा मालक महाशिवाकडे अरबो सूर्यांचं तेज आहे. महाशिव अरबो सोलर सिस्टम चालवतात. लक्षात घ्या, फक्त एक सूर्य नाही तर अनेक सोलर सिस्टम, पूर्ण गॅलॅक्सी ते चालवतात. बेहदच्या आत्मा तर फक्त 8 ते 12 कलेवाले नाहीत तर याहूनही पुढे युनिवर्समध्ये किती असतील सूर्य, किती सोलर सिस्टम असतील. ग्रेट युनिवर्स 100 कलाच्या मल्टीवर्समध्ये किती सोलर सिस्टम असतील, मोजू शकाल? तुम्ही मोजूच शकत नाही. सांगायचं तात्पर्य असे की बेहदच्या आत्म्यांमध्ये त्यांची स्वतःची स्वशक्ती प्रचंड आहे. आपली ओन पॉवर, स्वशक्ती ओळखून पुढे चालत राहा.
मनात अशी इच्छा अजिबात धरू नका की मला अमुक तमुक अनुभव व्हावा. फक्त आत्मस्वरूपाची अनुभूती करा. सगळ्यात उत्तम काय तर आत्मस्वरूपाची अनुभूती करून बुद्धी सर्वोच्च परमधामात ठेवून पावर घेत राहा. चित्रमध्ये विचित्राला पाहाल तर चारित्र्यवान बनाल. चारित्र्यवानचा अर्थ आहे वान म्हणजे शरीर. उत्तम चरित्रवाला शरीर, श्रेष्ठ शरीर. ज्याची तुम्ही आठवण कराल, ज्याचं ध्यान लावाल, तोच तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञान मार्गात ही गोष्ट कॉमन सेन्स आहे. म्हणूनच बुद्धी नेहमी सर्वोच्च अशा परमधामात ठेवा. नवीन जगाला आठवत राहा, जुने जग विसरा. ही काय काजळाची डब्बी आहे रे, डाग लागणारच आहे. लक्षात ठेवा, हर पल बीती सो बिंदी लगाव. म्हणजे जे झालं गेलं विसरून जा, नवीन जगायचे स्मरण करा. इतका तीव्र गतीचा पुरुषार्थ करा, एक बाप और एक आप एवढेच लक्षात ठेवा. म्हणजे कुणी तिसरा बुद्धीमध्ये नको यायला. बाकी इतर तर मी लौकिक अलौकिक बॅलन्स आणि संतुलन ठेवण्यात सांगितलेले आहे. मी नेहमीच सांगितलं आहे, घर गृहस्थीत राहून बुद्धीने स्मरण करा. हा सर्व बुद्धीचा खेळ आहे. जो बुद्धीने सोबत आहे तो सोबत राहील. श्रोते हो, परमशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेहदची परमशांती. परमशांती.